आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। आज शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि या मेळाव्यामधून आता वार पलटवार झालेले पाहायला मिळाले। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन ठाकरे आणि शिंदे गटाकडून साजरा। ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृह तर शिंदेंचा वरळीतील डोम NSCI सभागृह इथे पार पडला वर्धापन मेळावा। मोदी शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले। चंद्रबाबू नायडू नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत का? ठाकरेंचा हा सवाल। तर इंडियाचं सरकार पडेल आणि इंडिया आघाडीचं सरकार येईल। वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून ठाकरेंचं वक्तव्य। वारसा चालणाऱ्यांना हिंदू म्हणायची लाज वाटत नाही आणि बाळासाहेबांचा फोटो लावून मत मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही। वर्धापन दिनाच्या मेळाव्यामधून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। शंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण न लावता माझ्यासोबत निवडणूक लढा। ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना हे आव्हान आहे। तर मोदीजी आजपासून विधानसभेचा प्रचार सुरू करा। शंडांना बाजूला ठेवून माझ्याशी थेट लढा। मोदींना देखील ठाकरेंना आव्हान दिलंय। रवींद्र वायकरांना विजय मेरिटवर मिळालेला आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या गटापेक्षा 2.25 लाख मतं आम्हाला अधिक। शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। मोदींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला। उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त। लोकसभेला राज ठाकरेंच्या मनसेनं मोदींना पाठिंबा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला। लोकसभेला पराभव झालेल्या उमेदवारांचा पराभव जिव्हारी लागलाय। ठाकरेंचं हे वक्तव्य। तर शिवसेनेचे बालेकिल्ले आपण अबाधित राखलेत। आपण आता घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। 400 पारचा नारा देणारा नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला। मोदी जन्माला येताना 400 खुळखुळे घेऊन आले होते। मोदी वाराणसीमधून हरता हरता वाचले। संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला। डोममध्ये डोमकावळ्याचं संमेलन। शिंदेंचे डोम NSCI सभागृहातील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरून राऊतांचा हा टोला। बेईमानी आणि गद्दारीचा स्ट्राईक रेट वाढलाय, तो आम्ही खाली आणू। संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल।